असं आहे की धर्मस्वातंत्र्य हे तुम्हाला संविधानाने दिलेलं आहे. जे हं, तुमचं बिल हे संविधानाला छेद देणारं बिल आहे. अच्छा. मुळात राईट टू रिलिजन, कुठलाही धर्म आत्मसात करणं, हं. स्वीकारणं हे तुम्हाला संविधानाने दिलेला अधिकार आहे. पण त्यांचं म्हणणं आहे की जे धर्मांतर अत्यंत जोर जबरदस्तीने फूस लावून किंवा त्यांना गिफ्ट देऊन पैसे देऊन केलं जात असेल तर ते कुठेतरी महाराष्ट्रात थांबलं पाहिजे. अहो ते थांबवा ना, मग ते अँटी कन्व्हर्जन आहे. मग त्या बिलाला नाव अँटी कन्व्हर्जन द्या ना, धर्मांतर विरोधी कायदा आणा ना. आणि तसे अनेक कायदे आहेत ना महाराष्ट्रात, कलम आहेत महाराष्ट्रात की कोणी जबरदस्तीने धर्मांतर केलं तर तो जेलमध्येच जातो डायरेक्ट. त्याला सगळ्यांचा पाठिंबा आहे. पण तुम्ही नाव धर्मस्वातंत्र्य कशाला दिलं? धर्मस्वातंत्र्य हे आर्टिकल 25 फंडामेंटल राईट्स, मूलभूत अधिकार, जे कधीच बदलता येणार नाहीत. केशवानंद भारती विरुद्ध भारत सरकार ही जी केस होती त्याच्यामुळे 13 जजेसच्या बेंचनी सांगितलंय की तुम्हाला प्रिॲम्बल आणि फंडामेंटल राईट हे कुठल्याही माध्यमातून तुम्हाला कधीच बदलता येणार नाही. पण तुम्ही जे मुद्दे मांडले विधिमंडळामध्ये त्यावर काही त्यांनी सरकारने उत्तर दिलं, त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न केला? ते आता उत्तर विसरून जायचं. पाशवी बहुमताच्या जोरावरती, लोकशाहीवरती पाशवी बलात्कार चालू आहे आणि तुम्ही उघड्या डोळ्यांनी बघताय. उभा महाराष्ट्र बघतोय.